नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडे म्युझिक्स. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही बेसिक आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे. जे कन्सेप्ट ते नेहमी वापरतात, त्यांना त्याच्याबद्दलचे थोडं अधिक सविस्तर माहिती व्हावी, या उद्देशाने केलेला मंडे म्युझिक्स हा छोटासा प्रयत्न आहे. हे जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, ते आपण आपल्या व्यवसायात या ना त्या प्रकारे वापरत असतो. मात्र त्यामागची संकल्पना किंवा ते नक्की काय आहे, हे आपल्याला माहीत नसतं आणि ते जर माहिती पडलं, तर आपण अधिक प्रभावीरित्या त्याचा उपयोग करू शकतो. म्हणून हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण व्हॅल्यू चेन एनालिसिस ज्याचा आज आपण दुसरा भाग करणार आहोत. व्हॅल्यू प्रपोजिशन, कस्टमर एम्पॅथी मॅप, कस्टमर जर्नी मॅप, डिफरन्सिएशन, फोकस अशा विविध विषयांवरती आपण डिस्कशन्स केलेले आहेत आणि आपले व्हिडिओ YouTubeवरती अवेलेबल आहेत. तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून जेव्हा केव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचा तुम्हाला अलर्ट येईल, त्याचा तुम्हाला मेसेज येईल. तर आज सुरुवात करूया व्हॅल्यू चेन एनालिसिस. आपण त्याच्या अगोदरचा भाग सुद्धा पहा. आज आपण थोडंसं व्हॅल्यू चेन एनालिसिस नक्की कशा प्रकारे अंमलात आणता येतो आणि ते कसं करायचं त्याच्याविषयी थोडंसं आज आपण जाणून घेणार आहोत. तर जसं मी सांगितलेलं आपण मागच्या वेळी सुद्धा डिस्कशन केलेलं, की व्हॅल्यू चेन एनालिसिस प्रत्येक इंडस्ट्रीची एक स्वतःची व्हॅल्यू चेन असते आणि त्या व्हॅल्यू चेन अंतर्गत इंडस्ट्रीची जी व्हॅल्यू चेन असते त्याच्यामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या व्हॅल्यू चेनची मिळून तयार झालेली व्हॅल्यू चेन ही इंडस्ट्रीची व्हॅल्यू चेन असते. आणि प्रत्येक स्टेज जो आहे व्हॅल्यू चेनचा, तिथे आपण एकतर आपली कॉस्ट, ओव्हरऑल कॉस्ट जी आहे ती कमी करू शकतो किंवा आपण काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक असं आपल्या कस्टमरला देऊ शकतो. जसं Apple फोकस करतं डिफरन्सिएशनवर, त्याच वेळेला Xiaomi जो Redमीचा जो ब्रँड आहे, तो फोकस करतो कॉस्ट लीडरशिपवरती. तर अशा दोन्ही प्रकारे आपण पाहू शकतो, की व्हॅल्यू चेन जरी एक असली, तरी तिथे आपण आयदर कॉस्ट कमी करू शकतो किंवा आपलं जे वेगळेपणा आहे, आपला एक वेगळा असा ठसा आपण उमटवू शकतो. थोडक्यात जरासा आढावा घेऊया व्हॅल्यू चेन एनालिसिस म्हणजे नक्की काय? तर आपल्या बिझनेसच्या जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे आपण रॉ मटेरियल प्रोक्युअर करतो किंवा रॉ मटेरियल जेव्हा घेतो, ते रॉ मटेरियल आपल्या कंपनीत येईपर्यंत आणि त्याचं जे काही प्रोसेसिंग आहे, ते करून ते फिनिश गुड्स किंवा सर्व्हिसमध्ये कन्व्हर्ट होईपर्यंत जी काही प्रक्रिया असते, त्याला आपण व्हॅल्यू चेन एनालिसिस बोलतो. त्याच्यामध्ये प्रायमरीली आपल्याकडे 2 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात. प्रायमरी आणि सपोर्ट ॲक्टिव्हिटीज. प्रायमरी ॲक्टिव्हिटीजमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याकडे इनबाउंड लॉजिस्टिक्स आहे, म्हणजे आपण रॉ मटेरियल घेतो, ते आपल्या कंपनीत आणताना आपण कशाप्रकारे त्याचं आयोजन, नियोजन करतो, स्टोरेज करतो, या सगळ्या गोष्टी येतात. ऑपरेशन, जी आपण प्रक्रिया करतो त्या रॉ मटेरियलवरती आणि त्याच्यातून आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घडवतो, ती प्रक्रिया हे ऑपरेशन्स आहे. एकदा ती पूर्ण झाल्यानंतर आपण पुढच्या ग्राहकांपर्यंत कसं, आपल्या ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवतो, त्याचं डिस्पॅच कसं करतो, त्याचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कसं करतो, त्याचं डिस्ट्रिब्युशन आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट कसं आहे, ते आउटबाउंड लॉजिस्टिक्समध्ये आपण पाहतो. तेच आपले जे काही प्रॉडक्ट आहेत, सर्व्हिस आहेत, ते कस्टमर्स पर्यंत कशाप्रकारे पोहोचतील हे मार्केटिंग आणि सेल्समध्ये करतो आणि एकदा त्यांच्या हातात पोहोचल्यानंतर आपण त्यांना जी सर्व्हिस देतो, आपण जे त्यांना आफ्टर सेल सर्व्हिस देतो, ते सर्व्हिसमध्ये आहे. मग ते इन्स्टॉलेशन पासून मेंटेनन्स, रिपेअर वगैरे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. या गोष्टी आपल्याला आपल्या व्यवसायात एक कमावण्याचा स्रोत उपलब्ध करून देतात. याच जोडीला खूप महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावत असतात ते सपोर्ट ॲक्टिव्हिटीज. प्रोक्युअरमेंट आपण महिन्यातनं एकदा घेतो, आठवड्यातनं एकदा घेतो आपली रॉ मटेरियल इन्व्हेंटरी. जस्ट इन टाईम आहे, की लीन सिग्मा किंवा कानबान मॅनेजमेंट अशा विविध प्रकारचे प्रिन्सिपल्स आपण वापरून आपलं प्रॉडक्ट मटेरियल प्रोक्युअर करतो किंवा ट्रेडिशनल पद्धतीने करतो. अगोदरच घेऊन साठवून ठेवतो. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आपण कुठल्या प्रकारची वापरतो? मॅन्युअल वापरतो, ऑटोमेटेड वापरतो, की दोघांचंही मेळजोळ असलेली टेक्नॉलॉजी वापरतोय? आपल्याकडे लोकं कशा प्रकारचे आहेत? त्यांना आपण कशा प्रकारची ट्रेनिंग देतो? त्यांच्यामध्ये आपण किती इन्व्हेस्ट करतो? त्यांचं रिक्रुटमेंट कसं करतो? त्यांचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन, या सगळ्या गोष्टी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये इन्क्लुडेड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फर्मचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याचा जो लेआउट आहे,
जे काही फिजिकल ॲसेट्स आहेत, जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तो सगळ्या प्रोसेसेसना वापरला जातो, राइट? सो या आहेत सपोर्ट ॲक्टिव्हिटीज आणि प्रायमरी ॲक्टिव्हिटीज. या किती चांगल्या प्रकारे एखादी कंपनी करते आणि त्याच्यामध्ये किती चांगलं इन्व्हेस्टमेंट करतं, त्याचं लिव्हरेज कसं करतं. प्रायमरी आणि सपोर्ट ॲक्टिव्हिटीज दोघांचा ताळमेळ साधून कंपनी त्याचं प्रोडक्ट आणि सर्व्हिस त्यांच्या कस्टमरपर्यंत कशी पोहोचवते, त्याच्याने त्याची ओव्हरऑल कॉस्ट किंवा डिफरन्सिएशन हे दोन्ही आपल्याकडे समोर येत असतात. आणि हे जेव्हा आपण करतो आणि त्या प्रत्येक टप्प्याचं जेव्हा आपण एनालिसिस करतो, त्याच्यातून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतो किंवा कॉस्ट रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज नथिंग बट द व्हॅल्यू चेन एनालिसिस. जसं आपण अगोदर मागच्या वेळेला डिस्कस केलेलं, की व्हॅल्यू चेन एनालिसिसचे 2 मुख्य भाग आहेत किंवा 2 मुख्य आउटकम्स आहेत. वन इज कॉस्ट एडव्हांटेज आणि दुसरं आहे डिफरन्सिएशन एडव्हांटेज. आता व्हॅल्यू चेन एनालिसिस ही कॉस्ट एडव्हांटेजच्या हिशोबाने कशी वापरायची, त्याचं आपण इथे डिस्कशन करणार आहोत. मी ओव्हरऑल व्हॅल्यू चेन एनालिसिस मुद्दामून अव्हॉइड केलेला आहे, कारण त्या स्टेप्स रिपिटेटिव्ह झाल्या असत्या. ओव्हरऑल सुद्धा आपण करू शकतो. बेसिकली ज्या कॉस्ट एडव्हांटेजच्या स्टेप्स आहेत त्याच घ्यायच्या आहेत आणि फक्त त्याच्याकडे कॉस्ट किंवा डिफरन्सिएशनच्या हिशोबाने बघायचं आहे. आपण थोडंसं कॉस्ट एडव्हांटेजच्या हिशोबाने आणि डिफरन्सिएशनच्या हिशोबाने कसं व्हॅल्यू चेन एनालिसिस होतं, त्याच्याविषयी थोडंसं डिस्कशन करणार आहोत आणि कुठे-कुठे काय-काय करता येतं आपल्याला, कोणाची काय भूमिका असू शकते, हे समजून घेण्याचा आपण सुद्धा प्रयत्न करणार आहोत. तर पहिला आहे, सगळ्यात पहिला प्रायमरी आणि सपोर्ट ॲक्टिव्हिटीज चालू करायच्या अगोदर तुमच्या बिझनेसमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही तुमचं रॉ मटेरियल विकत घेण्यापासून, मग ते सॉफ्टवेअर असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे काही कॉम्प्युटर सिस्टम, सर्व्हर्स वगैरे किंवा प्रोग्राम कोड वगैरे किंवा जे काही असेल ते. तुमचं जर मॅन्युफॅक्चरिंगचं सेटअप असेल तर त्याच्यासाठी जी रॉ मटेरियल इन्व्हेंटरी ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ते तुम्ही तुमच्या कस्टमरला डिलिव्हर करून आणि जर तुम्ही आफ्टर सेल सर्व्हिस देत असाल, तर ते देईपर्यंत प्रत्येक ॲक्टिव्हिटी तुम्हाला लिहून काढायची आहे. आणि जर लिहिता येत नसेल, तर काही टेम्पलेट्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. HubSpotवरती टेम्पलेट अवेलेबल आहे. तो तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता. पण महत्वाचं आहे, की तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, अगदी बाजारात जाऊन रॉ मटेरियल खरेदी करण्यापासून, तर तुम्ही तुमच्या कस्टमरला आफ्टर सेल सर्व्हिस म्हणजे तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस दिल्यानंतर तुम्ही जे काही त्यांना सर्व्हिसेस पुरवता किंवा त्यांचा पाठपुरावा करता, त्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. एकदा काय ते लिहून काढल्या, त्याच्यानंतर तुम्ही जाऊन रेफर करू शकता, की त्याच्यामधली कुठली ॲक्टिव्हिटी प्रायमरी आहे आणि कुठली ॲक्टिव्हिटी सपोर्ट ॲक्टिव्हिटी आहे. जसं आपण टेक्नॉलॉजीविषयी, मॅनपॉवर विषयी बोललो, प्रोक्युअरमेंट विषयी बोललो, या सगळ्या गोष्टी सपोर्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये जातील आणि इनबाउंड लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, आउटबाउंड लॉजिस्टिक्स, राइट? मार्केटिंग एंड सेल्स आणि सर्व्हिसेस या सगळ्या गोष्टी प्रायमरी ॲक्टिव्हिटीजमध्ये येतील. तर एकदा आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज लिहून काढल्यानंतर त्याचं आपण क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण करणार आहोत प्रायमरी आणि सपोर्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये. हे आपल्याला करणं गरजेचं आहे. जर ही गोष्ट आपल्याला समजत नसेल, तर आपण आपल्या व्यवसायाकडे किती सिरियसली पाहतोय किंवा त्याची किती समज आपल्याला आहे, हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. राइट? इथे कोणाला कमी किंवा अ, लेखण्याचा प्रयत्न नाही आहे. पण आपण जेव्हा बिझनेसच्या प्रत्येक टप्पा किंवा वेगवेगळ्या सेपरेट ॲक्टिव्हिटी जर मांडू शकत नसू, तर आपण नक्की कुठला व्यवसाय करतो, कसा व्यवसाय करतो, हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित होणं गरजेचं आहे. कारण हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपली बिझनेसची जी स्केलेबिलिटी आहे ती किंवा आपल्याला कॉस्ट कंट्रोल करायचं आहे ते किंवा आपल्याला आपल्या कस्टमरला काही वेगळं द्यायचं आहे ते, या कुठल्याच गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. सो प्लीज गो बॅक अँड राइट ऑल द ॲक्टिव्हिटीज दॅट यू परफॉर्म. मी पुन्हा-पुन्हा तीच गोष्ट सांगतोय, पण ही गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही Appleमध्ये गेलात, तुम्ही Amazonमध्ये गेलात, तुम्ही Flipkartमध्ये गेलात, या सगळ्या कंपन्या ऑब्व्हियसली तुम्ही जाणार खूप मोठ्या कंपन्या आहेत. पण छोट्या कंपन्या सुद्धा आहेत. तुम्ही सांगणार त्यांना सगळं ठेवणं खूप सोपं आहे. ठेवणं सोपं नाहीये.
करणं महत्वाचं आहे. अँड ईच अँड एव्हरी स्टेज यू शुड बी एबल टू डिफाईन किती किती ऍक्टिव्हिटीज आहेत तुमच्याकडे आणि त्याचं कॅटेगरायझेशन करता येणं खूप महत्वाचं आहे. एकदा का ते झालं, त्याच्यानंतर जी दुसरी पायरी आहे ती प्रत्येक स्टेपची जी ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे इनबाउंड लॉजिस्टिक्स मध्ये मी जाऊन मार्केटमधून खरेदी करतो. मग ते सगळं लॉजिस्टिक्स माझ्या कंपनीत आणेपर्यंतचा माझा खर्च, लॉजिस्टिक्स आणल्यानंतर इन्व्हेंटरी म्हणजे वेअरहाऊस मध्ये स्टोअर करण्याचा खर्च, वेअरहाऊस मधून स्टोअर केल्यानंतर तिथून ऑपरेशनसाठी मूव्ह करण्याचा खर्च, त्याच्यासाठी लागणाऱ्या माणसांचा खर्च, या वेगवेगळ्या सब ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यांचं सुद्धा वर्गीकरण करणं महत्वाचं आहे. हे थोडंसं वेळ खाऊ असू शकतं, पण लक्षात ठेवा तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी एकदा करायची आहे. एकदा का तुम्ही केली की त्याला प्रत्येक वेळेला त्या ऍक्टिव्हिटीज वरती तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे, तुमचा कॉस्ट किती येतोय, तुमचा खर्च किती येतोय. सो आयडेंटिफाय द कॉस्ट ऑफ ईच ऍक्टिव्हिटी विथ रिगार्ड्स टू द ओव्हरऑल प्रोडक्ट. आता एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. सॉरी, सिंपल उदाहरण. वॉलमार्ट, त्यांनी जे ते प्रोडक्ट्स कस्टमर कडून शेतकऱ्यांकडून घेतात, त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत ते एकदम कमी किमतीला विकतात आणि त्यांची किंमत कमी ठेवायची झाली तर कसं ठेवायची, हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो. तो वॉलमार्ट काय करतो, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या वॉलमार्टच्या वेअरहाऊस मध्ये जात नाहीत. ज्या गोष्टींची किंमत अगदी कमी किंवा मार्जिन अगदी कमी आहे, ते सरळ कस्टमर कडून दुसऱ्या वॉलमार्ट युनिटमध्ये जातात, डायरेक्ट वॉलमार्ट युनिटमध्ये जातात. आणि गाडी जर पुढे जाऊ शकत नसेल तर ट्रक टू ट्रक किंवा व्हेकल टू व्हेकल ट्रान्सफर तो प्रोडक्ट केला जातो. पुढची व्हेकल त्यांना घेऊन जाते आणि जी अगोदरची व्हेकल आहे ती परत मागे येते. राईट, सो दे डू व्हेकल टू, दोन गाड्या अशा पाठोपाठ मारायला लागतात अँड दे ट्रान्सफर द मटेरियल ऑर द स्टॉक फ्रॉम वन ट्रक टू अनदर. आणि ते डायरेक्ट वॉलमार्ट स्टोअर मध्ये जातात. आता ते वेअरहाऊसिंगची जी कॉस्ट आहे वॉलमार्टची, त्याच्यामुळे ती वाचते. वेअरहाऊस मध्ये स्टोअर करून त्याचं इन्व्हेंटरी घेणं, त्याचं स्टॉक टेकिंग घेणं, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वाचतात आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांची कॉस्ट कमी होते आणि ती कॉस्ट त्यांच्या कस्टमरला त्यांना पास ऑन करता येतं. तसंच जर तुम्ही पाहिलं तर अमेझॉन, फ्लिपकार्ट हे स्वतःचे वेअरहाऊसेस आहेत त्यांचे, पण त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या कस्टमरचे सुद्धा वेअरहाऊसेस आहेत, जे ते डायरेक्ट कस्टमर कडून सोर्स करून आपल्याकडे डिलिव्हर करतात. राइट. So we have to understand all these things help them to keep the cost low, also help them to deliver faster and better products and services. Amazon, Flipkart कडे त्यांचे स्वतःचे सुद्धा वेअरहाऊसेस आहेत, जिथे कस्टमर्स कडून घेतलेली त्यांच्या जे क्लायंट्स आहेत किंवा जे मार्केट प्लेस मध्ये सेलर्स आणि वेंडर्स आहेत त्यांच्याकडे घेतलेले स्टॉक रॉ मटेरियल सुद्धा स्टोर केलेले असतात. राईट. झेप्टो डार्क हाऊसच्या कन्सेप्ट वरती ऑपरेट करत आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. बेसिकली का आहेत, तर त्यांनी प्रत्येक गोष्टीची सहनिशा केलेली आहे, कॉस्ट काढलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी ती कॉस्ट कमी किंवा जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या कस्टमर पर्यंत व्हॅल्यू किंवा कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे झाल्यानंतर आपल्याला कॉस्ट ड्रायव्हर्स आयडेंटिफाय करायचे आहेत. जेव्हा आपण कॉस्ट काढली, ही कॉस्ट कशामुळे वाढते? तर ती माणसांमुळे वाढते का? की ती जागेमुळे वाढते का? किंवा लोकांना पगार द्यावा लागतोय, ट्रान्सपोर्टेशनमुळे वाढते? हे कॉस्ट ड्रायव्हर्स आहेत. राईट. एकदम खर्चिक जागा म्हणजे आज तुम्ही जर सिंपल उदाहरण द्यायचं झालं, आपल्या मुंबईमध्ये जागा ही खूप मोलाची आहे. मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठं वेअरहाऊस जर आपण उभं केलं, तर त्याची कॉस्ट आपल्याला भरपूर होणार आहे. ती कॉस्ट आपल्याला रिकव्हर करण्यासाठी आपल्या कस्टमरला आपण जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देतोय, त्याच्यामध्ये ती ऍड करावी लागणार आहे. तेच जर का मी मुंबईच्या बाहेर, म्हणजे जसं आपल्याकडे भिवंडी आहे किंवा मुंबईच्या आउटस्कर्टवरती वसई विरार आहे किंवा अशा बाकीच्या छोट्या जागा आहेत, जिथे माझी ओव्हरऑल कॉस्ट लो आहे, तिथे मी स्टोअर केलं आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तिथून मूव्ह केलं, तर मला अधिक सोयीस्कर पडू शकतो. पण मला हे कॉस्ट ड्रायव्हर्स आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. दुसरं एक उदाहरण सांगायचं झालं तर मुंबईमध्ये
एम्प्लॉईची कॉस्ट किंवा सॅलरी आहे ती थोडी वर असणार. त्या व्यतिरिक्त तुम्ही मुंबईच्या बाहेर किंवा मुंबईच्या सबब्स मध्ये जे काही जागा आहेत तिथे जर आपण गेलो आणि तिथे जर लेबर हायर केला किंवा तिथे जर मॅनपॉवर हायर केला तर आपली कॉस्ट कमी होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी आपण तेव्हा करू शकतो जेव्हा आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटीकडे कॉस्ट म्हणून पाहतोय, त्याचा लेखाजोखा काढतोय. We are looking at it as an activity based cost, right? So we have to identify the drivers for each activity जे कॉस्ट वाढवतात. हे केल्यानंतर आपल्याला प्रायमरी आणि सपोर्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये काय लिंक आहे तो फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे मला मॅनपॉवर हा गरजेचा आहे माझा ऑपरेशन रन करण्यासाठी. फॅक्टरीमध्ये मशीन्स ऑपरेट करण्यासाठी मला मॅनपॉवर लागतो. हा झाला ऑपरेशन, ही प्रायमरी ऍक्टिव्हिटी आहे. ह्युमन रिसोर्सेस ही सपोर्ट ऍक्टिव्हिटी आहे. मग मशीन जर माझी ऑपरेट होणार नसेल तर मॅनपॉवर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आय हॅव टू अंडरस्टँड दॅट, राईट? आता मला जरी टेक्नॉलॉजी वापरायची झाली तरी टेक्नॉलॉजी पुन्हा सपोर्ट ऍक्टिव्हिटी आहे, ऑपरेशन्स प्रायमरी ऍक्टिव्हिटी आहे. लाईकवाईज मी सीआरएम वापरतोय. माझ्या कस्टमर्सचं जे काही प्रोडक्ट आहे, सर्व्हिस, कस्टमर्स कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट, किती व्हॅल्यूचं बिझनेस वगैरे देतोय ते मला ट्रॅक करायचं आहे. त्याच्यासाठी मी सीआरएम वापरतोय. सीआरएम इज अ टेक्नॉलॉजी. मी कुठे वापरतोय? मार्केटिंग अँड सेल्स साठी वापरतोय. मग मला मार्केटिंग अँड सेल्स कडे जर काही कुणाला किती डिस्काउंट द्यायचं, कुणाला किती बेनिफिट द्यायचं, हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर मग त्यांच्या दोघांचं रिलेशनशिप समजणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळेला आपण जर सर्व्हिस देत असू तर सर्व्हिससाठी मॅनपॉवर लागणार आहे, टेक्नॉलॉजी लागणार आहे, राईट? या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. तर ते आपण कशा प्रकारे वापरू? कदाचित आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा लागेल, कारण आपण आपल्या प्रिमायसेस मध्ये देणार आहोत किंवा बाहेर देणार आहोत. सो वी हॅव टू अंडरस्टँड द लिंक बिटवीन द प्रायमरी अँड द सपोर्ट ऍक्टिव्हिटीज. हे समजल्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे की कुठे आपल्याला कॉस्ट कमी करता येईल. जसं मी अगोदर सांगितलं, आपण वेअरहाऊस जर मुंबईच्या बाहेर हलवलं तर आपली कॉस्ट कमी होईल का? मी वेअरहाऊस मध्ये माणसांच्या ऐवजी ऑटोमेशन वापरलं किंवा रोबोट्स वापरले तर माझा खर्च कमी होईल का? आज घडीला फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या मोठ्या कंपनी त्यांच्या वेअरहाऊसेस मध्ये ऑटोमेशन वापरत आहेत, जेणेकरून त्यांना त्यांचा खर्च कमी ठेवता येतोय, राईट? सो आयडेंटिफाय ऑपॉर्च्युनिटीज फॉर रिडक्शन. मला माझा मार्केटिंगचा जो कॉस्ट आहे तो कमी करता येईल का, राईट? सो ऑल दीज थिंग्स आय हॅव टू आयडेंटिफाय ऑपॉर्च्युनिटीज फॉर रिडक्शन ऑफ कॉस्ट. हे काही वेंडर सोर्स करता येतील, काही ठिकाणी लो कॉस्ट मटेरियल, ते आपण थोडंसं सविस्तरपणे पुढच्या स्लाइड वरती पाहूया आता. तर आता कॉस्ट किंवा व्हॅल्यू डिसएडव्हान्टेज जर असेल, राईट, तर आपण कशा प्रकारे कमी करणार आहोत? एक तर आपल्या इंटरनल सिस्टम आणि ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याकडे आपण पाहू शकतो. आपले सप्लायर जे आहेत आपल्याला सप्लाय करतात त्यांच्याकडे पाहू शकतो, किंवा जे फॉरवर्ड चॅनल्स आहेत त्यांच्याकडे पाहू शकतो. ते कसं ते आता आपण पुढच्या स्लाइडवर जाणून घेऊया, राईट? सो फर्स्ट थिंग इज इंटरनली आपल्याला जर कॉस्ट कमी करायची असेल तर बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये? आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपला कॉम्पिटिटर आहे, तो कशा प्रकारे करतोय? तो ऑटोमेशन वापरतोय की त्याचं मॅनपॉवर स्किल्ड आहे, की अजून काहीतरी करतोय? कॉस्ट युटिलायझेशन ऑप्टिमायझेशन करतोय किंवा स्पेस युटिलायझेशन करतोय, काय करतोय जेणेकरून त्याला त्याचे कॉस्ट कमी ठेवता येते, त्याचा आपण अभ्यास करायला हवा. नंतर आपले प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस आपण कुठे खर्च कमी करू शकतो विदाउट इम्पॅक्टिंग द क्वालिटी or the cost, sorry, without impacting the quality and the performance of the service, राईट? ते करू शकतो. जसं एटीएमचं जर उदाहरण आपण घेतलं, एटीएम इज रिडिझाईन. मला बँकेतनं पैसे काढायचे असतात, पैसे डिपॉझिट करायचे असतात, पण त्याच्यासाठी मला माणूस नको आहे. आय कॅन डू इट थ्रू द मशीन, राईट? सो मी माझी ती ऍक्टिव्हिटी मी पूर्णपणे रिडिझाईन केलेली आहे आणि त्याच्यामुळे माझा ओव्हरऑल खर्च, माझा ओव्हरऑल स्पीड, मला 24 तास माझा ब्रांच ओपन ठेवण्याची गरज कमी झालेली आहे. आय कॅन जस्ट गो
my customer can just come to the ATM, withdraw the money or deposit the money and go back. मग मला हे रिडिसाईड करता येतं. आय हॅव टू आयडेंटिफाय दॅट वेअर आय एम गोइंग टू डू इट अँड हाऊ इज इट दॅट आय. त्याच्यानंतर जे हाय कॉस्ट ऍक्टिव्हिटीज आहेत ते मी कुठल्या सब कॉन्ट्रॅक्टिंग करू शकतो का? म्हणजे माझ्यापेक्षा माझा वेंडर जो आहे त्याचा हातखंडा आहे मशीनच्या मेंटेनन्स मध्ये. आता आपण बँकेचं बोलत होतो, बँकेचं उदाहरण घेऊया. एटीएम मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे बँकेचं कोर काम नाही आहे. तो बँक विल गिव्ह टू समबडी टू मेंटेन द एटीएम. ते येतील त्या एटीएमची सर्व्हिसिंग करायची, मशीनला काय झालं गेलं तर ते रिपेअर करून घ्यायची. ते सगळं काम इज आउटसोर्स अँड बँक कॅन फोकस ऑन इट्स बँकिंग ऍक्टिव्हिटीज. ही हाय कॉस्ट ऍक्टिव्हिटी त्यांनी बाहेर दिलेली आहे. कारण बाहेर दिली तर बाहेरच्या माणसाला आम्ही तुम्हाला एवढं मोठं नेटवर्क देतो एटीएम सर्व्हिस सेंटरचा, तुम्ही तुमची कॉस्ट कमी करा, तुम्ही तुमचे लोक द्या आम्हाला, आम्हाला उत्तम सर्व्हिस द्या, हे बँक त्यांना प्रेशराईज करू शकतो. राईट. आणि तुमची जी आहे फोकस, जिथे तुम्हाला चांगला मार्जिन मिळतोय, जिथे तुमच्या बायर्स तुमच्याकडे सारखे सारखे येतात, त्या ऍक्टिव्हिटीज वरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता किंवा त्या ऍक्टिव्हिटीवरती तुम्ही पुश करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही प्रोडक्टिव्हिटी वाढेल किंवा कॉस्ट सेव्हिंग टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. जसं बँक्स आता आजकाल इंटरनेट बँकिंगसाठी टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करत आहेत. राईट. सो दे आर गिव्हिंग अस दॅट सर्व्हिस. SMS मशीनद्वारे आपल्याला पासबुक अपडेशनची गरज कमी झालेली आहे. इवन आपल्याला ऑनलाईन स्टेटमेंट जनरेट होतात, तर बँकेत जाण्याची गरज नाही. तर हे एक्झाम्पल्स आहेत. तसंच तुम्ही जर पाहिलं तर शाओमीचं जे आपण रेडमी आहे, रेडमी स्पेशली इनिशियली जेव्हा लॉन्च झाला तेव्हा त्यांनी त्यांची कॉस्ट लो ठेवण्यासाठी ते फक्त एक किंवा दोनच प्रोडक्ट लॉन्च करत होते एका वेळेला. म्हणजे रेडमीचं एकच मॉडेल अवेलेबल असायचा आणि दुसरा मॉडेल लॉन्च होईपर्यंत पहिला मॉडेल स्लोली तो फेज आउट केला जायचा. त्याच्यामुळे त्यांचा कॉस्ट कमी झाला. ते फक्त ऑनलाईन विकायचे. त्याच्याकरता वेअरहाऊसिंग, स्टॉकिंग हा खर्च जरी असला तरी तो बऱ्याच ठिकाणी न करता सेंट्रलाइज्ड एकाच लोकेशनवरून कंट्रोल, त्याच्यामुळे कॉस्ट कंट्रोल करायला उपयोग व्हायचा. राईट. बाकीची ऍक्टिव्हिटी नाहीये काहीच. नो फिजिकल लेबर किंवा नो शॉप्स, तर ते सगळा कॉस्ट त्यांचा सुरुवातीला बराचसा कमी होता. आता जर आपण पाहिलं तर रेडमीच्या फोनची कॉस्ट सुद्धा बऱ्यापैकी अ, वाढलेली आहे. राईट. हे सगळे त्यांचे ऍड ऑन झालेले आहेत, त्याच्यामुळे ते झालेलं आहे. तर हे अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. राईट. त्याच्यानंतर आपण दुसरं काय करू शकतो, आपले जे सप्लायर आहेत त्यांच्याशी आपण नेगोशिएट करू शकतो. आता इथे लक्षात घ्यायला हवं की आपल्याकडे जी आपली ओव्हरऑल कॉस्ट सप्लायर कडून कमी करायचं असेल तर आपल्याकडे व्हॉल्यूम पाहिजे, आपल्याकडे क्वांटिटी पाहिजे. तरच आपण त्याला कॉस्ट कमी करण्यासाठी प्रेशराईज करू शकतो. आपण त्याला सांगू मी तुला एवढा बिझनेस देतो, तू मला थोडासा रेट तुझा कमी करून दे. राईट. त्याच्यानंतर देन वी कॅन गो टू लोअर प्राइस सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला पेन्सिल वापरतो. पेन्सिल आपण बऱ्याच वेळेला लाकडाच्या ऐवजी आता हल्ली प्लास्टिकच्या हे कोटिंग असलेले पेन्सिल वापरतो. किंवा एखादा हाय प्राइस प्रोडक्ट आहे त्याच्याजवळ जवळ ना, म्हणजे यू गेट पेंट कोट्स विच आर ॲज गुड ॲज अ सनमायका विच हेल्प अस टू कीप द कॉस्ट लो. किंवा सनमायका जो पेंट सारखा वाटतो. राईट. या दॅट वुड बी अ बेटर एक्झाम्पल. सनमायका जो पेंट सारखा वाटतो किंवा आपल्याला वॉलपेपर येतात जे अगदी डिझाईन केल्यासारखे वाटतात, ते ओव्हरऑल कॉस्ट आपला कमी करतात. तो असे सबस्टिट्यूट प्रोडक्ट शोधा जेणेकरून आपला, प्लीज अंडरस्टँड, क्वालिटी किंवा परफॉर्मन्स वरती कॉम्प्रोमाइज नाही करायचा आहे. पण त्याच जोडीला त्याच्यासोबत कुठली गोष्ट अशी आहे जी आपण केली तर आपला कॉस्ट आपल्याला कमी ठेवण्यासाठी मदत करू शकतो, याच्याकडे मात्र आवर्जून लक्ष द्यायचं आहे. तुमच्या सप्लायर्स बरोबर बोला, त्यांच्याशी एकत्र बसून चर्चा करा, कुठे कशा प्रकारे तुम्ही कॉस्ट कमी करू शकता. तुम्ही त्यांच्या प्रोसेसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांना मदत केली तर ते सुद्धा ते कॉस्ट कमी करू शकतात. महिंद्रा ही एक चांगली उदाहरण आहे. महिंद्रा वर्क्स क्लोजली विथ देअर डीलर्स इन ऑर्डर टू हेल्प देम रिड्यूस देअर कॉस्ट अँड एन्श्युअर क्वालिटी. तर ते आहे. नंतर
तुम्ही कुठल्या प्रकारचे सप्लायर्स ठेवता, कुठल्या प्रकारच्या सप्लायर्स बरोबर तुम्ही क्वालिटी हे करता, त्यांच्याकडे आयएसओ सर्टिफिकेशन, क्वालिटी सर्टिफिकेशन आहे, नाही आहे, याच्यावर तुम्ही इन्सिस्ट करू शकता, की आम्हाला हे पाहिजे. तुम्हाला जर आमच्याबरोबर व्यवसाय करायचा असेल, तर ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. तुमचे ह्युमन रिसोर्स कंप्लायन्स असणं गरजेचं आहे. तुमच्या एम्प्लॉईजना तुम्ही ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. ऑल दिस हेल्प यू टू इन्क्रीज द व्हॅल्यू दॅट यू आर गिव्हिंग टू युअर व्हॅल्यू चेन. आता हे सप्लायर कडचं, कारण त्याचं जेवढं काम चांगलं असेल तेवढं तुमचं काम ऑटोमॅटिकली चांगलं होणार आहे, राईट? तुम्ही त्यांना इन्सेंटिव्ह वगैरे देऊ शकता, त्यांना एफर्ट्स त्यांचे तडीस नेण्यासाठी मदत करू शकता. देन यू कम टू डिस्ट्रीब्युशन पार्टनर्स. म्हणजे ना आपण एक टप्पा पुढे आलेलो. आता सप्लायर्स कडून आपण काय काय करू शकतो ते आहे. ऍपल हा एक सुंदर उदाहरण आहे. ज्यांनी त्यांच्या सप्लायर बरोबरच काम केलेलं नाही, तर त्यांनी त्यांच्या डिस्ट्रीब्युटर्स आणि रिटेलर बरोबर सुद्धा काम केलेलं आहे. ऍपलचा फोन कसा विकला जावा, ते काय करायचं, त्यांना किती मार्जिन असली पाहिजे, ते ऍपल डिक्टेट करतं त्यांच्या रिटेलर्सना, राईट? पण तो कसा विकला जायला पाहिजे, त्याचं कसं प्रेझेंट केलं जायला पाहिजे, याच्याविषयी ते ऍपल गिव्स ट्रेनिंग. दुसरं एक उत्तम उदाहरण आहे स्विगीचं. स्विगी आणि आजकालचे जे इन्स्टंट डिलिव्हरीवाले जे ऍप्स आहेत, स्पेशली ते बरेच प्रमाणात ज्या कंपनीज कडून ही लोक डिलिव्हरी घेतात, ग्रोसरी आयटम असेल, तर ग्रोसरी आयटमची ऑर्डर आल्यानंतर त्याची लगेच कमीत कमी वेळेत कशी पॅकेजिंग होऊ शकते, जेणेकरून वेळ वाचेल आणि ती कस्टमरला 10 मिनिटाच्या आत किंवा 15 मिनिटाच्या आतमध्ये कसं डिलिव्हर करू शकेल, याचं सगळं आयोजन नियोजन केलेलं आहे. किती अंतरावर, किती डिस्टन्स वरती कस्टमरच्या घरापासून तो स्टोअर लोकेटेड असला पाहिजे, याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा अभ्यास केल्यामुळे त्यांना आपल्याला 10 मिनिटात आपल्या घरी डिलिव्हरी देता येते, राईट? दे हॅव स्टडीड ईच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी लिटरली. कुठे कॉस्ट कमी करता येईल, कुठे एफर्ट कमी करता येईल, कुठे सर्व्हिसचा दर्जा वाढवता येईल, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, राईट? सो यू वर्क इन क्लोज कोलॅबोरेशन विथ युअर डिस्ट्रीब्युशन पार्टनर. ऍपलने केलं, त्यांच्या रिटेलर्स बरोबर खूप क्लोजली काम केलं. आज घडीला जे काही मोठे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, स्पेशली वेंडर्स जे आहेत, हाय एंड कार्स किंवा सर्व्हिसेस, दे वर्क व्हेरी क्लोजली विथ द डिस्ट्रीब्युशन पार्टनर. आपल्याला रोल्स रॉयस घ्यायची आणि ती त्यांच्या ऑथोराइज डीलर थ्रू घ्यायची आहे, तर कशा प्रकारचा अनुभव आला पाहिजे, आपल्याला कसं कस्टमरला वागवलं पाहिजे, सगळ्यांची ट्रेनिंग ते देतात. अँड देन दे कंट्रोल द एक्सपिरियन्स. इनफॅक्ट दुसरं एक सुंदर उदाहरण आहे मारुतीचं. मारुतीने नेक्सा आणलं मार्केटमध्ये, कारण मारुतीचा जो ऑलरेडी साई सर्व्हिस होता, साई सर्व्हिस बहुतेक मारुती इज युझिंग इट फॉर एंट्री लेवल कार्स विकण्यासाठी. मारुती इज युझिंग साई सर्व्हिस. पण जे प्रीमियम कार्स आहेत मारुतीचे, ग्रँड विटारा किंवा ब्रेझा आणि त्याच्या वरच्या ज्या गाड्या आहेत, राईट, मारुती इज सेलिंग दिस कार थ्रू नेक्सा, कारण त्यांचं कस्टमर सेगमेंट दुसरं आहे. त्यांनी तिथे डिस्ट्रीब्युशनचं पॅटर्न जे आहे तो पूर्णपणे चेंज केलेला आहे. तो डिस्ट्रीब्युशन पार्टनर्स बरोबर तुम्ही खूप क्लोजली वर्क करून तुम्ही त्यांना अधिक चांगल्या सवयी लावून देऊ शकता, एक वेगळा अनुभव देऊ शकता, राईट? सो दिस इज, you can go to either cheaper or who are giving you or helping you gain a differentiation advantage. त्याच्यानंतर येतो आपण डिफरन्सिएशन ऍडव्हान्टेज वरती. जर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, कॉस्ट, बरीच लोक कंट्रोल करतात, मला कॉस्ट विषय नाही, मला मी माझ्या कस्टमरला कशा प्रकारचा अनुभव देतो, कशा प्रकारचं त्याच्यासाठी एन्व्हायरमेंट क्रिएट करतो, आय वॉन्ट टू फोकस ऑन दॅट. आपण बेसिकली पुन्हा आपली जी व्हॅल्यू क्रिएटेड, जे जे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण लॉ चेक केलेल्या आहेत, लिस्ट केलेल्या आहेत, त्याच्यामधून आपण आयडेंटिफाय करणार आहोत की व्हॅल्यू क्रिएटिंग ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत. कुठली व्हॅल्यू जर मी केली तर मी कस्टमरला व्हॅल्यू देऊ शकतो. म्हणजे जसं इन्स्टॉलेशन मी जर फ्री दिलं, तर आय एम क्रिएटिंग व्हॅल्यू फॉर माय कस्टमर. इफ आय ऑफर डिस्काउंट टू माय कस्टमर, आय एम क्रिएटिंग व्हॅल्यू फॉर माय कस्टमर. If I give him a product which is exclusive only made for him, I am creating value for my customer, right? आपण कशाही प्रकारे, किंवा माझं प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याला एक स्टेटस सिम्बॉल मिळतो, आय एम क्रिएटिंग व्हॅल्यू फॉर माय कस्टमर. बट वी हॅव टू आयडेंटिफाय what is the value that the customer is seeking.
त्याला काय व्हॅल्यू हवंय, त्याचं काय वाटतं त्याला, की ही व्हॅल्यू मला हवी आहे किंवा हा अनुभव मला हवा आहे. हे माझ्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसमध्ये हे मला हवे आहेत, राइट? सो दॅट इज आयडेंटिफाइंग द व्हॅल्यू क्रिएटिंग ऍक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर आपण ती कशी अंमलात आणू शकतो, आपण ते प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करू शकतो, त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. सो यू हॅव टू फाइंड स्ट्रॅटेजीज फॉर इम्प्रूव्हिंग द व्हॅल्यू टू द कस्टमर, राइट? मग आपण त्यांना कसं विकतो, कसं एंटरटेन करतो. एक इथे उदाहरण ना सांगायचं झालं तर BMWच्या आय थिंक BMW का ऑडी ऑडीच्या आय थिंक इट वॉज ऑडी. ऑडीच्या गाड्यांची जी ही आहे सेकंड टाइम परचेस होत नव्हती. त्यांनी अभ्यास केला. म्हणजे लोक येतात, ऑडीची गाडी घेऊन जातात. त्यांना तक्रार नाही आहे. दे आर हॅपी विथ द कार सर्व्हिस दॅट दे आर दॅट दे आर रिसिव्हिंग. गाडीविषयी काही कंप्लेंट नाही, क्वालिटी ऑफ कार विषयी काही कंप्लेंट नाही. मग ते दुसऱ्यांदा गाडी घेताना ऑडीची गाडी का घेत नाहीये, याचा त्यांनी अभ्यास केला. ते आउटसोर्स्ड इट टू अ फर्म दॅट स्पेशलाइज्ड इन. त्यांनी अभ्यास केला. त्यांनी पाहिलं की ऑडी गाडी घ्यायला कस्टमर जो येतो त्यावेळेला त्याच्याशी वागताना त्याचं इंटरॅक्शन आहे आणि जो त्या वर्कशॉपचा जो अँबियन्स आहे किंवा त्या आउटलेटचा जो अँबियन्स आहे त्याच्यामुळे कस्टमरला पुन्हा यावं असं वाटत होतं. दो दे वर हॅपी विथ द कार, दे वर हॅपी विथ द सर्व्हिस, बट दे डिडंट वॉन्ट टू कम बॅक बिकॉज एकतर त्या शॉपचं जे अँबियन्स किंवा आउटलेटचं जे अँबियन्स आहे ते आणि कस्टमर सर्व्हिस त्या तोडीची नव्हती. अदरवाईज देर वर नो कंप्लेंट. सो ऑडी वर्क डेलिजंटली आणि त्यांनी ते अँबियन्स चेंज केला त्याचा. त्याच्या कस्टमर सर्व्हिसमध्ये सुधारणा केली आणि त्याच्यामुळे त्यांचं जे गाड्या घेण्याचं प्रमाण आहे, द पीपल हू बॉट ऑडी वॉज आणि सेकंड टाइम लाईकली टू बाय ऑडी इन्क्रीज बाय अराउंड 50%. दॅट वॉज अ टेरिफिक थिंग टू डू. आपण आपल्या कस्टमरसाठी व्हॅल्यू कशा प्रकारे क्रिएट करू शकतो आणि कुठल्या स्ट्रॅटेजीज आहेत ते आपण करू शकतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राहायला पाहिजे, राईट? सातत्याने होत राहायला. एकदा करून दोनदा करून नाही होणार. दॅट शुड बिकम अ पार्ट ऑफ युअर DNA. आता हे जर करायचं झालं तर कसं करू शकतो? तुम्ही ऍडव्हर्टायझिंग किंवा प्रमोशन्स तुमच्या जे काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत, तुमचे रिटेलर्स आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही क्लोजली कोलॅबरेट करून त्यांच्याबरोबर करू शकता. ऍपलने बऱ्यापैकी प्रमाणात केलं. एस्पेशली ऍपलला प्रीमियम प्रोडक्ट म्हणून एस्टॅब्लिश होण्यात याचा मोठा हातखंडा आहे. ऍपल वर्क विथ द डीलर्स अँड रिटेलर्स एज्युकेटिंग देम की आयफोन कसा विकायचा आहे, आयफोन काय आहे आणि तो प्रीमियम प्रोडक्ट का आहे, राईट? सो ऍपल कंट्रोल दॅट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऍपलने मेजॉरिटी याच्यातले जे स्टोअर्स आहेत ते आपले स्वतःचे स्टोअर्स निर्माण केले. दे क्रिएटेड देअर ओन स्टोअर्स. सो ऍपलचा बराचसा कमांड यांच्यावरती राहिला. अँड ऍपल कुड लिटरली कंट्रोल द काइंड ऑफ एक्सपिरियन्स इट इज गिव्हिंग टू द कस्टमर्स. त्याच्यानंतर तुम्ही एक्सक्लुझिव्ह अरेंजमेंट करू शकता की फक्त माझा प्रोडक्टच विकायचा आहे, दुसऱ्या कोणाचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्हाला द्यायची नाही. वी विल गिव्ह यू इनफ बिझनेस. सो दॅट इज अगेन अनदर वे, राईट? आपण जेव्हा रिटेल आउटलेट्समध्ये स्पेशली लक्झरी आयटम्स घ्यायला जातो तेव्हा ते एक्सक्लुझिव्ह असतात. त्यांच्याकडे एक ठराविक कंपनीचे रिटेल किंवा लक्झरी प्रोडक्ट्स अवेलेबल असतात, बाकीचे नसतात. त्याच्याने दे कॅन डिलिव्हर द व्हॅल्यू दॅट इज देअर, राईट? सो यूज एक्सक्लुझिव्ह अग्रीमेंट्स और अरेंजमेंट्स जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती अधिक चांगला कंट्रोल करता येतो. ऍपलने इनफॅक्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे डिस्ट्रीब्युटर्स आणि रिटेलर्स खूप जास्त वाढलेले आहेत, ऍपलने सरळ ते जवळपास 50% त्याच्यातले डिस्ट्रीब्युटर्स आणि रिटेलर्स कमी करून टाकले. कारण जेवढे डिस्ट्रीब्युटर्स आणि रिटेलर्स जास्त, तेवढे ते डोक्यावर बसून नाचण्याची शक्यता जास्त. मग कमी असले की त्यांना अधिक चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतं, क्वालिटीवरती जास्त फोकस करता येतं. दॅट इज व्हॉट ऍपल डीड, राईट? आणि सगळ्यात लास्ट बट नॉट द लिस्ट इज स्टँडर्ड्स सेट करणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या चॅनल पार्टनर्सना ट्रेनिंग देणं, बेस्ट बिझनेस प्रॅक्टिसेस फॉलो करण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, या सगळ्या गोष्टी करणं खूप खूप महत्वाच्या आहेत. सो हे झालं आजच्या व्हॅल्यू चेन इम्प्लिमेंटेशन कसं करू शकतो आपण.
आपल्या आयुष्यात आपण कसं ऍक्च्युली त्याचा स्टडी करून, अभ्यास करून आपला बिझनेस एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. राईट. सो दिस आर द रेफरन्सेस. हे तुम्ही जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, व्हॅल्यू चेन जर अधिक प्रभावीरित्या समजायचं असेल तर मायकल पोर्टरचं कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज हा पुस्तक, कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी नाही, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज दुसरं पुस्तक लिहिलेलं मायकल पोर्टरने. त्याच्यामध्ये याची तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. सो प्लीज डू रेफर दॅट ॲज वेल. पुन्हा एकदा, तुम्ही जर हे ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू रिमेंबर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ जेव्हा केव्हा लॉन्च होईल तो तुमच्यासाठी उपलब्ध असेल, तुम्हाला पाहता येईल. दॅट्स इट. थँक्यू. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, एका नव्या विषयावरती चर्चा घेऊन आपल्याला नवीन कन्सेप्टची माहिती देण्यासाठी. थँक्यू.